जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती करतो की उपस्थित सभेला आपण मार्गदर्शन. विलासराव देशमुख येथील आजच्या 36व्या सर्वसाधारण सभेचे सन्माननीय अध्यक्ष आपले लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, वैजनाथराव शिंदे, श्रीपती काकडेजी, आबासाहेब पाटील, व्यंकटराव बेदरे, धनंजय देशमुख, अशोकराव काळे, उपस्थित असलेले रवी काळे, मांजरा, विलास, रेणा, जागृती, मारुती या सगळ्याच कारखान्याचे सारे सन्माननीय संचालक, कार्यकारी संचालक रणवरे, उपाध्यक्ष श्रीशैल उडगे, बाजोळगे सर, शेतकरी सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. मांजरा परिवार याचे जनक आणि त्यांच्या कृपे छायेमुळे आपण सगळे आज या ठिकाणी आपल्या पायावर उभे आहोत. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या स्मृती प्रति आदर व्यक्त करणं आणि ऊर्जा घेणं हे आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. आज मला आनंद होतोय की मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 36व्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्यामध्ये सहभागी होता आलं. या कारखान्याचा मी सभासद आहे, या कारखान्याचा मी संचालक आहे आणि म्हणून आपल्या सारखं मलाही ही उपस्थिती एका अर्थानं अनिवार्य आहे आणि त्यामुळे इथं उपस्थिती नोंदवता आली याचा मला मनस्वी आनंद आहे. इथे येऊन काय बोलावं आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. काही भाषणं आपण या ठिकाणी ऐकली आणि आदरणीय काकांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आबासाहेब पाटील यांनी साखर उद्योगात पुढच्या अडचणी आपल्यापुढे मांडल्या. श्रीपती काकडे यांनी जिल्हा बँक आणि साखर उद्योग हे नातं आपल्यापुढे ठेवलं. धीरज यांनी आधुनिक पद्धती कशी स्वीकारावी आणि पुढे कशी पावलं टाकावीत याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकार आणि साखर उद्योग हे अतूट नातं आहे. महाराष्ट्राचं ज्या नेत्यांनी नेतृत्व केलं, या साखर उद्योगाला खऱ्या अर्थानं त्यांनी जन्म दिला असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. राज्याचं नेतृत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक साखर कारखाने त्या काळामध्ये खाजगीही होते. मग सहकारी साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाला. तो वालचंद हा खाजगी कारखाना त्या काळामध्ये. आणि मग या क्षेत्रामध्ये सामान्य शेतकरी कसा जोडला जावा याचं जेव्हा मंथन त्यावेळेला झालं असेल, तेव्हा राज्याच्या नेतृत्वाने या क्षेत्रामध्ये भवितव्य आहे असं जाणून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दूरगामी धोरण स्वीकारलं. आणि आज त्या धोरणामुळे आपण इथं एकत्रित झालेले आहोत. मराठवाड्यामध्ये सुद्धा जे कारखाने त्या काळामध्ये उभे राहिले, त्याच नेतृत्वाच्या मुळे ते उभे राहिले. आणि 80च्या दशकामध्ये जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही निवडून दिलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अभयसिंह राजे भोसले यांचा ते जेव्हा पाहायला गेले एका कार्यक्रमानिमित्त, तेव्हा असा कारखाना आपल्याही भागामध्ये झाला पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि मग इथं आल्यानंतर कदाचित त्या काळामध्ये त्यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांशी चर्चा केली असेल, आदरणीय गौरवान काळेजी यांच्याशी चर्चा केली असेल. त्यांचे अनेक सहकारी त्या काळामध्ये, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून या माळावर त्यांनी त्या काळामध्ये मांजरा या कारखान्याची नीव रोवली. आणि आज आपली ओळख खऱ्या अर्थानं देशात राज्यात जर कुठल्या कारणामुळे असेल तर ती मांजरा परिवारामुळे आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी देखील आम्हाला तेच सांगितलं. आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सुद्धा ही गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवण्याची कर्तव्य पूर्ण जिम्मेदारी ते आपल्यासाठी निभावत आहेत, हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद केलं. श्रीपती काकडे म्हणाले की बँकेला चांगला गिराईक असावा लागतो, कारखाने चांगले चालले तर बँक चांगली चालते, असंही तो म्हणा. माझं मत थोडंसं वेगळं आहे. आता कारखाना तुम्ही चालवला, कारखाना आम्हीही चालवतोय, पण कारखाना चांगला चालला म्हणून बँक चांगली चालते असं म्हणणं थोडंसं अतिशोक्तीचं होईल. कारण बँक चांगली चालते म्हणून कारखाने चांगले चालतात ही दुरुस्ती मला या निमित्तानं करावीशी वाटते. मला असं वाटलं की तुम्ही असं म्हणाल विना सहकार नाही उद्धार, पण नाही व्याज घेऊन आम्ही पैसे देतो वगैरे असं ते थोडंसं ते संयुक्तिक होत नाही. ते जरी खरं असलं पण हे देखील मला इथं सांगितलं पाहिजे की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामुळे तुम्ही तुमचे सगळे सहकारी आम्हाला काही फार व्याज आकारता असंही नाही. आम्हाला जे परवडेल, साखर उद्योगाला जे परवडेल असंच व्याज
दृष्टीने आकारलेला आहे. आणि म्हणून तिथेही काकांचं नेतृत्व, इथेही काकांचं नेतृत्व, आणि म्हणून आपण सगळे जे त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. खरं म्हणजे मी तर अलीकडे विचारच करायचं सोडून दिलेलं आहे साखर उद्योगाच्या बाबतीत. आपण आहात, आपण विचार करताय, आपण निर्णय घेताय, आणखी मी कुठे डोकं लावतो. आणि म्हणून हे तसं मला नंतर कळलं, तुम्हाला फार पूर्वी श्रीपती काकडे सुद्धा म्हणजे अगदी जिथं असं नेतृत्व असल्यानंतर जिथं घरचा कर्ता हा जेव्हा सक्षम असतो तेव्हा मग आपल्यालाही माहिती आहे की फार चिंता करायची गरज नाही, फार फिकीर करायची गरज नाही. आपला कर्ता आहे, आपण आपलं काम करत राहायचं. काहीही अडचण आली ती शक्यतो येतच नाही, पण आली तरी तो कर्ता आपली काळजी करण्यासाठी आहे. हे जे काही सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळे आता जे या बाजाराचे सभासद आहात, निश्चिंत आहात. तुम्हाला माहिती आहे भाव उत्तम मिळणार, ऊस वेळेवर जाणार, रिकव्हरी चांगली येणार. ऊस लागवड करायची असेल तर जे काही कर्ज लागत असेल, खत लागत असेल, काही मार्गदर्शन लागत असेल, हे सगळं आपल्या बांधावर आपले नेते पोचवणार आहेत. हे गेली अनेक वर्ष, 36 वर्ष, 3 दशकं आता आपण हे सगळं करतोय. मला असं वाटतं की ही जी काही परंपरा आहे, जी दृष्टी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी स्वीकारली, त्या पावलावर पाऊल ठेवून आपले नेते आज कार्यरत आहेत. आपण सगळे त्या छत्राखाली कार्यरत आहोत, म्हणून हे सगळं आपण अनुभवू शकतो. इतर जिल्ह्यांमध्ये आता आपण अनेक भाषांमध्ये म्हणतो की उस्मानाबादकडे पहा, नांदेडकडे पहा, परभणीकडे पहा, हिंगोलीकडे पहा. इथं हे कारखाने एवढे असे सशक्त नाही आहेत. पण आज एकाचे 8 कारखाने होतात. ही जी किमया आहे ही तुमची आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. हे ओझं आमच्या डोक्यावर आहे आणि तडा जाणार नाही याची दक्षता आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हे सातत्यानं करतात. हे मला आपल्याला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. आज अनेक प्रकल्प या परिसरामध्ये काकांच्या नेतृत्वाखाली उभे राहत आहेत. ज्यूस टू इथेनॉल, त्याची परवानगी, त्याचं टेंडर, वर्क ऑर्डर वगैरे हे सगळं चाललंय सगळ्या कारखान्यांमध्ये. प्रकल्प सल्लागार नेमावा, त्याचं एस्टिमेट करावं, त्याचं बजेट करावं वगैरे वगैरे वगैरे. पण कोणाच्या ध्यानी मणी नसताना मांजरामध्ये इथं काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जे काही इंजिनियर्स आहेत, HODs आहेत, MD असतील, डिस्टिलरी इन्चार्ज असतील, यांनी त्यांच्यासमोर ते सगळं मांडलं. त्याला त्यांनी अनुमती दिली आणि अगदी इन हाऊस, कुठेही BSI कडे जावं लागलं नाही, महाराष्ट्र सरकारकडे जावं लागलं नाही. इन हाऊस ज्यूस टू इथेनॉल हा प्रकल्प अगदी कमी खर्चामध्ये, 45 लाख म्हणजे काहीच नाही, कमी खर्चामध्ये हा गाडी येत नाही. 45 लाखात गाडी येत नाही. कमी खर्चामध्ये अगदी हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला. त्यामुळे साखर कमी तयार झाली. साखरेचे भाव काय बाजारात आहेत तुम्हाला माहिती आहे, 2800, 2850, 2900. त्यामुळे तेवढी साखरची कमी झाली
त्याचं इथेनॉल झालं आणि इथेनॉल पेट्रोल कंपन्याला गेलं, त्याचे पैसे दर 15 कारखान्याला मिळायला लागले आणि म्हणून कारखाना याची जी आर्थिक स्थिती आहे ती नीटपणानं राखण्यासाठी त्याची योग्य वेळी मदत झाली, हे देखील आपण ही जी काही नाविन्यपूर्ण कल्पना आहे यामुळे हे होऊ शकलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज इथेनॉल मांजरा परिवार याचे जनक आणि त्यांच्या कृपे छायेमुळे आपण सगळे आज या ठिकाणी आपल्या पायावर उभे आहोत. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या स्मृती प्रति आदर व्यक्त करणं आणि ऊर्जा घेणं हे आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. आज मला आनंद होतोय की मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 36व्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्यामध्ये सहभागी होता आलं. या कारखान्याचा मी सभासद आहे, या कारखान्याचा मी संचालक आहे आणि म्हणून आपल्या सारखं मलाही ही उपस्थिती एका अर्थानं अनिवार्य आहे आणि त्यामुळे इथं उपस्थिती नोंदवता आली याचा मला मनस्वी आनंद आहे. इथे येऊन काय बोलावं आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. काही भाषणं आपण या ठिकाणी ऐकली आणि आदरणीय काकांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आबासाहेब पाटील यांनी साखर उद्योगात पुढच्या अडचणी आपल्यापुढे मांडल्या. श्रीपती काकडे यांनी जिल्हा बँक आणि साखर उद्योग हे नातं आपल्यापुढे ठेवलं. धीरज यांनी आधुनिक पद्धती कशी स्वीकारावी आणि पुढे कशी पावलं टाकावीत याबद्दल आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र सरकार आणि साखर उद्योग हे अतूट नातं आहे. महाराष्ट्राचं ज्या नेत्यांनी नेतृत्व केलं या साखर उद्योगाला खऱ्या अर्थानं त्यांनी जन्म दिला असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. राज्याचं नेतृत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक साखर कारखाने त्या काळामध्ये खाजगीही होते. मग सहकारी साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाला. तो वालचंद हा खाजगी कारखाना त्या काळामध्ये आणि मग या क्षेत्रामध्ये सामान्य शेतकरी कसा जोडला जावा याचं जेव्हा मंथन त्यावेळेला झालं असेल तेव्हा राज्याच्या नेतृत्वाने या क्षेत्रामध्ये भवितव्य आहे असं जाणून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दूरगामी धोरण स्वीकारलं आणि आज त्या धोरणामुळे आपण इथं एकत्रित झालेले आहोत. मराठवाड्यामध्ये सुद्धा जे कारखाने त्या काळामध्ये उभे राहिले त्याच नेतृत्वाच्या मुळे ते उभे राहिले आणि 80च्या दशकामध्ये जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही निवडून दिलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अभयसिंह राजे भोसले यांचा ते जेव्हा पाहायला गेले
त्या कार्यक्रमानिमित्त, तेव्हा असा कारखाना आपल्याही भागामध्ये झाला पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि मग इथं आल्यानंतर कदाचित त्या काळामध्ये त्यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांशी चर्चा केली असेल, आदरणीय गौरवान काळेजी यांच्याशी चर्चा केली असेल, त्यांचे अनेक सहकारी त्या काळामध्ये, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून या माळावर त्यांनी त्या काळामध्ये मांजरा या कारखान्याची नीव रोवली. आणि आज आपली ओळख खऱ्या अर्थानं देशात राज्यात जर कुठल्या कारणामुळे असेल तर ती मांजरा परिवारामुळे आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी देखील आम्हाला तेच सांगितलं. आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सुद्धा ही गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवण्याची कर्तव्य पूर्ण जिम्मेदारी ते आपल्यासाठी निभावत आहेत, हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद केलं. श्रीपती काकडे म्हणाले की बँकेला चांगला गिराईक असावा लागतो, कारखाने चांगले चालले तर बँक चांगली चालते, असंही ते म्हणा. माझं मत थोडंसं वेगळं आहे. आता कारखाना तुम्ही चालवला, कारखाना आम्हीही चालवतोय, पण कारखाना चांगला चालला म्हणून बँक चांगली चालते असं म्हणणं थोडंसं अतिशोक्तीचं होईल. कारण बँक चांगली चालते म्हणून कारखाने चांगले चालतात, ही दुरुस्ती मला या निमित्तानं करावीशी वाटते. मला असं वाटलं की तुम्ही असं म्हणाल विना सहकार नाही उद्धार, पण नाही व्याज घेऊन आम्ही पैसे देतो वगैरे असं ते थोडंसं ते संयुक्तिक होत नाही. ते जरी खरं असलं पण हे देखील मला इथं सांगितलं पाहिजे की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामुळे तुम्ही तुमचे सगळे सहकारी आम्हाला काही फार व्याज आकारता असंही नाही. आम्हाला जे परवडेल, साखर उद्योगाला जे परवडेल असंच व्याज तुम्ही आकारलेलं आहे. आणि म्हणून तिथेही काकांचं नेतृत्व, इथेही काकांचं नेतृत्व, आणि म्हणून आपण सगळे जे त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. खरं म्हणजे मी तर अलीकडे विचारच करायचं सोडून दिलेलं आहे साखर उद्योगाच्या बाबतीत. आपण आहात, आपण विचार करताय, आपण निर्णय घेताय, आणखी मी कुठे डोकं लावतो. आणि म्हणून हे तसं मला नंतर कळलं, तुम्हाला फार पूर्वी कळलं. श्रीपती काकडे सुद्धा म्हणजे अगदी जिथं असं नेतृत्व असल्यानंतर जिथं घरचा कर्ता हा जेव्हा सक्षम असतो तेव्हा मग आपल्यालाही माहिती आहे की फार चिंता करायची गरज नाही, फार फिकीर करायची गरज नाही. आपला कर्ता आहे, आपण आपलं काम करत राहायचं. काहीही अडचण आली ती शक्यतो येतच नाही, पण आली तरी तो कर्ता आपली काळजी करण्यासाठी आहे. हे जे काही सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळे आता जे या बाजाराचे सभासद आहात, निश्चिंत आहात. तुम्हाला माहिती आहे भाव उत्तम मिळणार, ऊस वेळेवर जाणार, रिकव्हरी चांगली येणार. ऊस लागवड करायची असेल तर जे काही कर्ज लागत असेल, खत लागत असेल, काही मार्गदर्शन लागत असेल, हे सगळं आपल्या बांधावर आपले नेते पोचवणार आहेत. हे गेली अनेक वर्ष, 36 वर्ष, 3 दशकं आता आपण हे सगळं करतोय. मला असं वाटतं की ही जी काही परंपरा आहे
जी दृष्टी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी स्वीकारली, त्या पावलावर पाऊल ठेवून आपले नेते आज कार्यरत आहेत. आपण सगळे त्या छत्राखाली कार्यरत आहोत, म्हणून हे सगळं आपण अनुभवू शकतो. इतर जिल्ह्यांमध्ये आता आपण अनेक भाषणांमध्ये म्हणतो की उस्मानाबादकडे पहा, नांदेडकडे पहा, परभणीकडे पहा, हिंगोलीकडे पहा. इथं हे कारखाने एवढे असे सशक्त नाही आहेत. पण आज एकाचे 8 कारखाने होतात. ही जी किमया आहे, ही तुमची आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. हे ओझं आमच्या डोक्यावर आहे आणि तडा जाणार नाही याची दक्षता आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हे सातत्यानं करतात. हे मला आपल्याला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. आज अनेक प्रकल्प या परिसरामध्ये काकांच्या नेतृत्वाखाली उभे राहत आहेत. ज्यूस टू इथेनॉल, त्याची परवानगी, त्याचं टेंडर, वर्क ऑर्डर वगैरे हे सगळं चाललंय सगळ्या कारखान्यांमध्ये. प्रकल्प सल्लागार नेमावा, त्याचं एस्टिमेट करावं, त्याचं बजेट करावं वगैरे वगैरे वगैरे. पण कोणाच्या ध्यानी मणी नसताना मांजरामध्ये इथं काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जे काही इंजिनियर्स आहेत, HODs आहेत, MD असतील, डिस्टिलरी इन्चार्ज असतील, यांनी त्यांच्यासमोर ते सगळं मांडलं. त्याला त्यांनी अनुमती दिली आणि अगदी इन हाऊस, कुठेही BSI कडे जावं लागलं नाही, महाराष्ट्र सरकारकडे जावं लागलं नाही. इन हाऊस ज्यूस टू इथेनॉल हा प्रकल्प अगदी कमी खर्चामध्ये, 45 लाख म्हणजे काहीच नाही, कमी खर्चामध्ये हा गाडी येत नाही. 45 लाखात गाडी येत नाही. कमी खर्चामध्ये अगदी हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला. त्यामुळे साखर कमी तयार झाली. साखरेचे भाव काय बाजारात आहेत तुम्हाला माहिती आहे, 2800, 2850, 2900. त्यामुळे तेवढी साखर जी कमी झाली, त्याचं इथेनॉल झालं आणि इथेनॉल पेट्रोल कंपन्याला गेलं, त्याचे पैसे दर 15 कारखान्याला मिळायला लागले. आणि म्हणून कारखाना याची जी आर्थिक स्थिती आहे ती नीटपणानं राखण्यासाठी त्याची योग्य वेळी मदत झाली. हे देखील आपण, ही जी काही नाविन्यपूर्ण कल्पना आहे, यामुळे हे होऊ शकलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याच कारखान्यांमध्ये तयार होत आहे. वीज तयार होते. आबासाहेब पाटलांनी जे सांगितलं की 3100 रुपये जो हमी भाव दिलेला आहे तो किमान 3500 करा, 3500 नसेल तो 3300 करा. केंद्र सरकारकडे ही जी काही मागणी आहे महाराष्ट्राचीच नाही आहे, भारतातल्या ऊस उत्पादक राज्यांमधून ही मागणी गेलेली आहे. उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, या सगळ्या राज्यातून ही मागणी गेलेली आहे. केंद्र सरकार याची अजूनही दखल घेत नाही आहे, कारण केंद्र सरकारची आर्थिक शिस्त ही बिघडलेली आहे. पैशाचं सोंग करता येत नाही. आहेत कुठं पैसे जे तुम्हाला देणार आहेत. आणि म्हणून तर हे पेट्रोल डिझेलचे, गॅसचे जे दर वाढत आहेत ते कशामुळं? कारण भारत सरकारला हा सोयीचा मार्ग आहे पैसे गोळा करायचा, सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावायची. धीरजने सांगितलं, लॉकडाऊन, कोविड, जागतिक मंदी आणि केंद्र सरकारचे दिशाहीन धोरण
यामुळे भारताचं उत्पन्न घटलं आणि आर्थिक चलन ज्या प्रमाणामध्ये वाढायला हवं ते वाढलं नाही. आणि म्हणून सगळ्यांनाच हे काटकसर करणं, बेकारी वाढते, उद्योगधंदे बंद पडतायत, बँकांकडनं कर्ज मिळत नाही. हे कारखाने जे या काळात सुद्धा जे टिकलेत मांजरा परिवाराचे, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा A+ असल्यामुळं हे टिकलेले आहेत. या काळामध्ये, महामारीच्या काळामध्ये, जिथं पगारी सुद्धा आपल्याला काही काळ स्थगित कराव्या लागल्या होत्या, आपल्याला सुद्धा हे संकट काही सोपं नव्हतं, पण अगदी काही महिन्यांमध्ये पुन्हा पगारी आपण पूर्ववत सुरू केल्या. खरं म्हणजे कार्यकारी संचालक सगळेच जे इथं आहेत त्या सगळ्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे. चार्टर्ड अकाउंटन्ट्स इथं आहेत, कोचेटा तुम्ही इथं बसलेले आहात. हे काही संकट साधं नव्हतं. मला अनेक उद्योग माहिती आहेत की अजूनही कामावर पुन्हा कर्मचाऱ्यांना घेतलेलं नाही, अजूनही पगारी थकलेल्या आहेत. पण हे सगळं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं पाठबळ आपल्या मागे असल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. या अडचणीच्या काळामध्ये बँकेनं आम्हाला अधिक पैसे दिले, त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला भागवता आलं. आणि त्यामुळं आम्हाला हे जे काही आमचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, शिपायापासून कार्यकारी संचालकापर्यंत या सगळ्यांच्या पगारी थकल्या होत्या. पण त्या 6, 8, 9 महिन्यामध्ये पुन्हा पूर्ववत त्या पगारी पूर्वीच्या थकलेल्या दिल्या. आणि आता जे काही पगारी सुरू आहेत त्या सुद्धा नियमितपणे देण्यात आल्या. कार्यकारी संचालक आता हे सगळे मांजरामध्ये तर उत्तम चाललेलं आहे, पण इतर कारखान्यांनी सुद्धा मांजरा कारखान्याप्रमाणे टेक्निकल एफिशियन्सी यामध्ये अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आता काकांकडे रोज रिपोर्ट येत असतील, आमच्याकडे रोज रिपोर्ट येतात, तर त्या संदर्भामध्ये अनेक वेळा कार्यकारी संचालकांबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे, HODs बरोबर चर्चा केलेली आहे. आणखी काय सुधारणा करता येईल याकडे तुम्ही काळजीपूर्वक काही उपाययोजना आणि काही पावलं उचलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर तुम्ही सुद्धा जर काका आहेत म्हणून निवांत बसला, म्हणजे तुम्ही म्हणजे सगळेच कार्यकारी संचालक, सगळे आपल्या समूहातले सगळेच, तुम्हाला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं नाव जपण्याचं कर्तव्य बजावायचं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हंगाम संपल्यानंतर आम्ही आदरणीय काकांच्या अध्यक्षतेखाली सगळ्याच कारखान्यांना बोलावून घेऊ की हंगाम कसा राहिला, काय तुमची क्षमता, किती गाळप उद्दिष्ट होतं, किती गाळप झालं, रिकव्हरी किती, वीज किती तुम्ही निर्यात केली, इथेनॉल किती तुम्ही उत्पादन केलं, स्टॉपेजेस तुमचे किती होते, ब्रेकडाऊन्स किती होते, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं बारकाईनं त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी. आता मी येताना मला थोडासा वेळ होता, उस्मानाबादहून निघालो आणि आपल्याला निघायला वेळ होता म्हणून मग मी बिलास कारखान्यावर गेलो. गाड्या घ्या म्हणते, इकडे जरा जाऊ. फोन केला तर MD नाही, इथे नाही. ठीक आहे म्हटलं, MD नाही तर मग कोण आहे, चीफ इंजिनियरला बोला. चीफ इंजिनियर नाही. मी म्हणलं ठीक आहे, चीफ केमिस्टला बोलवा. चीफ केमिस्ट नाही. म्हणजे हे आता आपण घरात बोलतोय, त्यामुळे तुम्हाला काही सांगायला हरकत नाही. पण मी त्यांना असं म्हटलं, किंवा किमान MD गेले तर त्यांनी कोणाला तरी चार्ज घेऊन जायला पाहिजे. बाबा मी आता नाहीये, काही वेळ यांनी काम पाहायचं. चीफ इंजिनियर नाही तर चीफ केमिस्टने पाहायचं. चीफ केमिस्ट नाही तर आणखी कोणीतरी पाहिजे. काही नाही. त्यामुळं
न सांगता अधूनमधून जर कारखान्याला भेटी दिल्या तर त्याचा असा एक फायदा होतो. पण आता मला खात्री आहे की आजचा हा अनुभव जो काही त्यांना आलेला आहे यापुढं असं काही होईल असं मला वाटत. पण इथं होणार नाही. मांजरा काही शहराच्या जवळ आहे, इथं थोडस अंतरावर असल्यामुळं हा धीरज म्हणतात इथं एवढ्यासाठी होणार नाही कारण इथं काका चेअरमन आहे. इथे गेला की घरीच त्यामुळे मी सांगतो कशासाठी, कारण हे सगळं तुमच्यावर आहे. हा विश्वास, ज्या विश्वासानं तुम्हाला ती सूत्र हाती दिलेली आहे. आता जर तुम्हीच तिथं नाही पण प्रत्येकाने मला पटेल असं कारण दिलं, हा एमपी मला म्हणाले मला तापच आलाय, डॉक्टरकडे गेलोय. मी म्हणलं ते कोविडची सुद्धा टेस्ट करून घ्या. चीफ इंजिनियरच्या घरी कोणीतरी दुःखद घटना घडल्यामुळे ते गेले आणि चीफ केमिस्ट म्हणाले फूड पॉइझनिंग झाली. आता ह्याला कसं आहे, मांजरा परिवारातले अधिकारी आहेत. कारण काय सांगावं, हा वैद्यकीय शिक्षण मंत्री सुद्धा हे कारण त्याला नाही म्हणू शकणार नाही अशी कारण मला दिली. कारण सुद्धा आता मांजरा परिवारातल्या अधिकाऱ्यांना काही कारण सांगायसाठी काही सांगायची सोय आहे का? हा एक आजचा अनुभव जो मला आला, तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही फार विश्वासानं हे सगळ्यांनी तुमच्यावर ही जबाबदारी सुपूर्द केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तितक्याच जिम्मेदारीनं ही निभवायला हवी एवढंच आम्हाला या ठिकाणी. कारखान्याला तर अनेक पुरस्कार मिळाले, पण आम्हाला हे बघू द्या ना की कार्यकारी संचालकाला पुरस्कार मिळाला BSI मध्ये, हे पाहू द्या आम्हाला. विभाग प्रमुखाला पुरस्कार मिळाला, हे पाहू द्या आम्हाला. कारखान्याने आता अनेक 50 पुरस्कारापेक्षा अधिक पुरस्कार इथे झालेले आहेत. ते तर मिळतच राहतील भारतातले, राज्यातले. पण हे हा जो काही परिवार आहे या परिवारातल्या कार्यकारी संचालकानं पुरस्कार पटकावला, विभाग प्रमुखानं पुरस्कार पटकावला, हे आता आम्हाला पाहायचं. ऊस उत्पादक शेतकऱ्यानं पुरस्कार पटकावला, ऊस तोडणी कामगारानं किंवा वाहतूक ठेकेदारानं पुरस्कार पटकावला, हे आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये पाहायचं आहे. तेव्हा या सगळ्या जाणीवेतून आपल्याला हे कार्य करायचं आहे. हाही हंगाम यशस्वीरित्या सगळेच कारखाने या ठिकाणी चालवत आहेत. पुढचा हंगाम तर याच्यापेक्षा अधिक विक्रमी ऊसाचं उत्पादन पुढच्या वर्षी होईल असं साधारणतः चित्र आपल्या पुढं आत्ताच अनेकांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून आज मांजरा कारखाना कदाचित 6-7 लाख टन करेल, विलास कारखाना 5-6 लाख टन करेल, रेणा कारखाना 5-6 लाख टन करेल. पण येणाऱ्या काळामध्ये ऊसाची लागवड आणि ऊसाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे की ही गाळप क्षमता अधिक कार्यकुशलतेने आपल्याला या पुढच्या काळामध्ये पुढच्या हंगामासाठी तयारी करावी लागेल. आपण FRP प्रमाणे भाव आपल्याला मिळतोच. खरं म्हणजे एक रकमी FRP आता आबासाहेब पाटील यांनी जे सांगितलं, गुजरातमध्ये जे आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आपल्या नेतृत्वाखाली जे महिन्याला 100 रुपयाचं बिल आपण त्या काळात काढत होतो, ह्या कायदा येण्या अगोदर भावही जास्त मिळत होता, व्याजामध्ये कपात किंवा बचत ही होत होती. गुजरातमध्ये अजूनही तेच चालू. गुजरातमध्ये हे 14 दिवसात पैसे वगैरे अजून आजही देत नाही. तर गुजरातमध्ये हे शक्य आहे, तर इतर राज्यामध्ये का शक्य नाही हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. गुजरात पॅटर्न काय, मग महाराष्ट्रामध्ये का होत नाही.
विधानसभेने मान्य केले हा. त्यामुळे त्याच्यात काही आपल्याला आताही आपण महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं कायदाही करतोय आणि ती कारखान्याला आपण त्याच्यावर मोदीच होते हा. त्यामुळे त्या धर्तीवर आपल्याला इथं काही करता येतं का? पैसे तर द्यायचेच आहेत, कायद्याने आपण बांधलेलो आहोत, पण साखरच विकली नाही. आज साखरेच्या टेंडरला कोणीच गिरायक नाही आणि मात्र पैसे आपल्याला 15 दिवसात द्यायचे. मग ते पैसे द्यायचे असल्यास कर्ज काढा, कोणाला जर व्याज भरा, कोणा शेवटी शेतकऱ्याच्या 15चे आगाऊ पैसे द्यायचे होते ते पडत नाही आणि म्हणून शेवटी शेतकऱ्याचं हे नुकसान आहे. आणि म्हणून त्या दिशेनं सुद्धा काही पावलं जर आपल्याला उचलता आली तर ती आम्ही उचलू, सरकारमध्ये त्याची चर्चा करू आणि त्यातून थोडा रिलीफ कारखान्यांना मिळेल, ऊस उत्पादकांना मिळेल असं मला स्वतःला वाटतं. आपण 6-20 झालेले आहेत, काकांना आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे थोडक्यात मला आता महाविकास आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून जिम्मेदारी आपल्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे. वैद्यकीय शिक्षणाबाबत आपल्याला सगळं माहितीच आहे. आता आम्ही काकांशी आत्ताच बोलत होतो, कोविड वॅक्सिन आता आलेलं आहे. महिन्याभरामध्ये मला असं वाटतं की वॅक्सिन ते सगळ्यांसाठीच उपलब्ध होईल. त्यामुळं ज्याला आवश्यक असेल, ज्याला घेणं गरजेचं असेल, डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते वॅक्सिन घ्यायला हरकत नाही. कारण ही साथ आता 1-2 वर्ष आणखी राहील, ते लगेच संपुष्टात येणार नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये ती राहील. त्यामुळे वॅक्सिन प्रतिकारशक्ती वाढवतं, आपला जीव धोक्यात येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणजे आम्ही काय करतोय असं तुम्हाला वाटत असेल, सरकार म्हणून जिल्हा म्हणजे विलासराव देशमुख गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस BVGIMS इथं आपण सगळ्यांसाठी कोविडमध्ये, कोरोनामध्ये ज्या सेवा पुरवल्या, अजूनही आज सुद्धा 48 केसेस आहेत. दररोज त्या 48 लोकांच्या घरी माझा फोन जातो, रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला. ठीक आहे का सगळं? पलंग मिळालेलं आहे काय, म्हणजे खाट औषध उपचार होत आहेत का? कुटुंबियांना आम्ही विचारतो आणखी काय गरज आहे का. दररोज आज 48 लोकांना आम्ही संपर्क केलेला आहे. आणि म्हणून हे तुमच्या आशीर्वादानं अगदी प्रामाणिकपणे हे काम जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय, महाराष्ट्रात तर होतच आहे. पालकमंत्री मी इथं असल्यामुळं आपली अधिक जिम्मेदारी आपल्याप्रती आहे हे जाणून, त्यामुळं उपचार तर होतच राहतील. आता अमरावती, अकोला, यवतमाळ इथं आता रुग्णसंख्या वाढते, म्युटेशन होत आहे व्हायरसमध्ये, ते झपाट्यानं पसरत आहे. आणि म्हणून जिल्हाबंदी वगैरे लॉकडाऊन त्या काही जिल्ह्यांमध्ये होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. पण ते लोड आपल्याकडे येऊ नये म्हणून मास्क घालणं, अंतर पाळणं वगैरे हे थोडंसं आपण ठेवलं पाहिजे. कारण एखादा व्यापारी येतो, एखादा खरीददार येतो, एखादा शेतकरी त्याचा माल घेऊन येतो वगैरे वगैरे, किंवा इथला माल तिकडे जातो, अशा बऱ्याच बाबी घडू शकतात. म्हणून सेकंड वेव्ह ही आपल्याकडे येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून शासनाच्या वतीनं काही अजून करायचं असेल तर त्याची चर्चा आम्ही करू आणि ते नियम सुद्धा लागू करू. तर तुम्हाला मी सतर्क करतोय, काही जिल्ह्यांमध्ये आता सेकंड वेव्ह आलेली आहे, ती मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इथे येऊ नये आणि लातूर आणि या परिसरामध्ये नांदेड, सोलापूर इकडे येऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित काही लोक आता सेकंड वेव्ह येते म्हणून कोविड वॅक्सिन जे आता उपलब्ध आहे ते घ्यावं का असा देखील विचार होतोय. आणि जेव्हा लातूरमध्ये देखील समजा आपली मानसिकता झाली कोविड वॅक्सिन घेण्याची, डॉक्टरांनी जर आपल्याला सल्ला दिला तर ते वॅक्सिन इथं उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी आम्ही पार पाडतोय हे आपल्याला इथं मला सांगितलं. DPDCच्या आर्थिक नियोजनाची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे गेल्या आठवड्यामध्ये पार पडली. धीरज होते, आम्ही इतर सगळे आपले आमदारही होते आणि या कठीण काळात देखील महाविकास आघाडी सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं, उपमुख्यमंत्र्यांकडनं जिल्हा नियोजन समितीचा जो आर्थिक आराखडा आहे त्याच्यामध्ये वाढ करून 250 कोटी रुपयाचा हा आराखडा आपण मंजूर केलेला आहे, जेणेकरून जिल्ह्यामधल्या विविध विकास योजनांसाठी हा निधी आपल्याला उपयोगात आणता येईल. या परिसरामध्ये देखील आणखी औद्योगिक वसाहतीसाठी ही जागा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या भोयरा, चिंचोलीराव वाडी या परिसरात, चाटा या परिसरामध्ये घेण्याचं ठरवलं होतं. त्याला देखील चालना कशी द्यायची या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलत आहोत. हे देखील मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे. औशाला, उदगीरला, रेणापूरला छोटा का होईना औद्योगिक वसाहती त्या झाल्या पाहिजेत. त्यामुळे धीरज इथं आहेत. रेणापूर या परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी माळरानाच्या जर जमिनी असतील सर्जेराव, तर तुम्ही आम्हाला सुचवा. तर त्या उद्योग खात्या अंतर्गत त्या जमिनी घेऊन उद्योग तिथे कसे उभे राहतील हे आपण पाहूया. औशामध्ये आता श्रीशैल उडगे तुम्ही औशाचे आहात, त्यामुळे त्या परिसरामध्ये अभय साळुंके निलंग्यात सुद्धा आमची जरी इच्छा नसली तिथे काही करायची तरी तुम्ही तिथून लोकप्रतिनिधित्व करत असल्यामुळं कदाचित निलंग्यात देखील आपल्याला काही करता आलं तर ते आपण निश्चित करू. त्यामुळे हे सगळं आपल्या आशीर्वादानं खूप बोलण्यासारखं आहे. मला खूप बोलता येईल, पण वेळेचं भान राखून बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. त्यामुळं आपला अधिक वेळ मी घेऊ इच्छित नाही. आदरणीय काका यांना मी आजच्या या सर्वसाधारण सभेच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आत्ता जे काही मला धीरजनी सुद्धा अनेक सूचना या ठिकाणी केल्या. ऑक्सिजन प्लांट, मेडिकल ऑक्सिजनची कमतरता जे मध्ये आपल्याला जाणवली, तर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट, मेडिकल ऑक्सिजन प्लांट जर आपल्याला उभा करता येईल त्याचा जर आपण अभ्यास केला, कारण मी जी माहिती घेतली तर 85% ऑक्सिजन निर्मितीचा खर्च हा विजेचा आहे, रॉ मटेरियल. आपल्याकडे सहवीज निर्मिती आहे, आपल्याकडे बॉयलर जातात. वीज खात्याला देऊन 6 रुपये मिळवण्यापेक्षा जर यामुळे जर आपल्याला 15 रुपये मिळणार असतील तर आपल्याला त्या बाबतीमध्ये जर काही करता आलं तर मला असं वाटतं की ते आपण विचार केला पाहिजे. मला असं वाटतं काकांशी सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करू. कोण त्याची टेक्नॉलॉजी देऊ शकतं या सगळ्या संदर्भामध्ये देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे सगळं करता येईल. उजनी ते लातूर पिण्याचं पाणी पाईपलाईननं म्हणजे वाया धनेगाव ही योजना आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडण्याचा आता प्रयत्न करतोय. गेल्याच वर्षी खरं म्हणजे हे करायचं होतं, पण कोरोनामुळं त्याला अडचणी निर्माण झाल्या. पण येणाऱ्या काळामध्ये हे पाणी एवढ्यासाठी लातूरला आपल्याला आणायचं आहे, कारण पिण्याचं पाणी जर कमी झालं तर शेतकऱ्याच्या पाण्यावर बंदी येते. म्हणजे छोटी मोठी पिकं असतात, मग ते बराच खरं तर शेतात बांधलं आहे, शेतकऱ्याच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्याच्यासाठीच पाणी ते अडवलेलं आहे आणि दुष्काळामध्ये त्यालाच ते पाणी मिळत नाही, अशी अडचण होते. म्हणून पिण्यासाठी जर आपण पाईपलाईननी पाणी आणू शकलो तर ते मला असं वाटतं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये ते करू. आणि या सगळ्याच नदीवर जेवढे शेतकरी आहेत, किमान दुष्काळामध्ये किंवा पाणी कमी झालं म्हणून जे आरक्षण केलं जातं पाण्यावर पिण्यासाठी, ते यापुढं होणार नाही अशी साधारणतः आमची भावना आहे. मी आज आपल्यामध्ये उपस्थित झालो याचा मला मनस्वी आनंद आहे. ही एक भेटीची संधी असते, संवादाची संधी असते आणि मांजरा कारखाना या स्थळावर आल्यानंतर ऊर्जा मिळते, पाठबळ मिळतं, आशीर्वाद मिळतात आणि पुन्हा वर्षभर आपण काम करायला पावलं टाकत राहतो. त्यामुळं आज
मी हीच ऊर्जा, हेच आशीर्वाद, हेच पाठबळ घेऊन या पुढच्या कामाला लागणार आहे. आदरणीय काका यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. श्री शैल उडगे यांना शुभेच्छा व्यक्त करतो. कारखान्याचे कार्यकारी संचालक रणवरे आणि त्यांचे सगळे सन्माननीय संचालक, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनी यांना देखील आम्ही या सर्वसाधारण सभेच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे गुरुजी खुलगापूरचे इथं कृषी पंपांना वीज पुरवठा बंद केला आहे, त्यामुळं ऊस उद्योग धोक्यात आला आहे. शेत वस्तीवरील पाणी बंद झाले आहे, जनावरांचे हाल झाले आहेत. हे सगळंच सोडवण्यासाठी ही ऊर्जा मी घेतलेली आहे. कार्यक्रमानंतर तुम्ही मला भेटा, हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद.